हाय मुलांनो, तुमचं आपल्या उमा कोचिंग क्लासेसच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण शिकणार इयत्ता 5वी गणित उदाहरण संग्रह 37. ठीक आहे, चला. ज्यांनी कोणी 36 उदाहरण संग्रह पाहिला त्यांनी पहिल्यांदा तो बघा आणि मग हा करायला घ्या. ठीक आहे, सेम आहे तसाच आहे, पण दशांश रूपातच लिहायचं आहे आपल्याला. फक्त आता इथे काय ॲडव्हान्समध्ये तुम्हाला 100 आहे, खाली छेदस्थानी 100 आहे. आता ते कसं करायचं ते पण सांगणार आहे. ठीक आहे, चला. आता पहिला बघा, खालील अपूर्णांक दशांश रूपात लिहा आणि वाचा. ठीक आहे, पहिला प्रश्न बघा, 9.1/10. आता बघा 9 आणि गुणिले करायचं, छेदस्थानी 10 आहे, अधिक काय करायचा अंश, छेदस्थानी जो आहे अंक तो तसाचा तसा लिहायचा आहे. 9 गुणिले 10, 9×10 90 अधिक 1 छेद 10. 90 अधिक 1 किती झाले, 91 छेद 10. आता मला सांगा, एकावर किती शून्य आहे, 1 शून्य आहे. म्हणजेच हा जो वरचा अंशस्थानचा अंक आहे तो तसाच लिहायचा आणि एकावर 1 शून्य म्हणून एक घर सोडून आपल्याला एक दशांश चिन्ह द्यायचं आहे. ठीक आहे, आणि मग आता यांचं वाचन करायचं आहे. म्हणा 9.1, 9.1. आपण 1.9 पॉईंट पण म्हणतात बरं का त्याला, इंग्लिशमध्ये पॉईंट पण म्हणतात. ठीक आहे, आता बघा इथे 9 आहे तसाच लिहिला. हा 100 गुणिले काय करायचा 100 आणि अधिक अंशस्थानी काय 1 छेद 100. आता सांगा 9×1 9 आणि हे 2 शून्य आहेत ते तसेच देऊन टाकायचे, अधिक 1 छेद 100. आता सांगा 900 अधिक 1 901 छेद काय झाला 100. आता 901 तो आहे तसाच लिहायचा, आपल्याला काय करायचं आहे तसाच लिहायचा. आता मला सांगा 1 वर किती शून्य आहेत, 2 शून्य आहेत. म्हणजेच आपल्याला 2 घरं सोडून दशांश चिन्ह द्यायचं आहे. 1 2 घरं सोडून दशांश चिन्ह दिला. मग ह्याचं वाचन होईल 9 दशांश चिन्ह 0 1. काय म्हणणार 0 1. ठीक आहे, आता वाचन पण कळलं. आता कसं करायचं, ठीक आहे. आता बघा 4.53/100. आता 4 आहे तो तसाच लिहायचा आहे, गुणिले काय करायचं 100 आणि अधिक अंशस्थानचा अंक जो आहे तो लिहायचा तसाच, छेद काय लिहायचा जो आहे तो 100 लिहिला आपण. चला 4×1 4, वरती ते 2 शून्य आहेत ते तसेच द्या, म्हणजे 400 अधिक 53 छेदस्थानी आहे तो 100 तो तसाच लिहिला. आता 400 अधिक 53 453 छेद 100. आता 453 अंशस्थानचा अंक जो आहे तो तसाच लिहा. ठीक आहे, आता एकावर किती शून्य आहेत तर 2 शून्य आहेत. किती 2 म्हणजे किती घरं सोडायची 2 1 2. मग त्याचं वाचन होईल 4 दशांश चिन्ह 53. ठीक आहे, चला पुढे बघा. आता इथे आहे का ह्याच्यामध्ये पूर्णांकातमध्ये नाही, तर 78/100 डायरेक्ट दिलेले 78/100 म्हणजे 78 हे आहे तसंच लिहायचं. बघा इथे आलं की नाही, हे सेम दिसतं की नाही इथे. मग ह्याच्या पुढे कोणती स्टेप करतो आपण, दशांश चिन्ह द्यायची स्टेप करतो आपण. मग 78 तसाच लिहायचा. आता सांगा एकावर किती शून्य आहेत, 2 शून्य आहेत. म्हणजे 2 घरं सोडावी लागतील आपल्याला. 1 2 घरं सोडली, दशांश चिन्ह दिला. आता दशांश चिन्हाच्या इकडे तुम्हाला काही नंबर दिसतोय का, काहीच दिसत नाही. मग तिथे लिहायचा 0. काय लिहायचा 0. म्हणजे ह्याचं वाचन होतं 0 दशांश चिन्ह 78. कळलं, चला दशांश चिन्ह 78. चला आता 5/100 काय आहे 5/100. 5 आहे तो तसाच लिहिला आपण.
ठीक आहे. आता एकावर किती शून्य आहेत? 2 शून्य आहेत, म्हणजे 2 घरं सोडावं लागतील. 1, आता इथं तुम्हाला एकच घर दिसतंय, मग दुसरं घर घेण्यासाठी आपण शून्य देऊया पहिल्यांदा. हा दुसरा आपला हाऊस म्हणजे दुसरं घर झालं. ठीक आहे. आता सांगा 1 2 घरं सोडली, दशांश चिन्ह दिला आणि तिथे कोण नाही म्हणून अजून एक दशांश चिन्ह दिला. ठीक आहे. आता ह्याचं वाचन काय करणार? 0 दशांश चिन्ह 0 5 0 5. ठीक आहे. बघा आता 6वा प्रश्न 5/10 किती आहे? 5/10. आता 5 आहे तसाच लिहिला आपण. आता मला सांगा एकावर किती शून्य? एकच शून्य आहे. मग एका घरानंतर दशांश चिन्ह 1 लगेच दशांश चिन्ह आणि पुढे काही नाही म्हणून त्याला शून्य दिला. मग त्याचं वाचन होणार आहे 0 दशांश चिन्ह 5, फक्त 5. ठीक आहे ना. इथे 0 5 आलं ना, इथे काय आलं? फक्त 5 आलं. ठीक आहे. आता 7वा बघा 2/10. आता 2 आहे तो तसाच लिहा. आता एकावर किती शून्य आहे? एकच शून्य आहे. पण एक घर सोडा, दशांश चिन्ह द्या, दशांश चिन्हाच्या पुढे नंबर नाही म्हणून 0 द्या. वाचन काय येणार? 0 दशांश चिन्ह 2. ठीक आहे. चला आता 8वा शेवटचा बघा 20/100. 20 आहे तो तसाच लिहा. आता मला सांगा 100वर किती शून्य आहेत? 2 शून्य. मग 2 घरं सोडा, 1 2 दशांश चिन्ह कोण नाही पुढे म्हणून त्याला 0 दिला. ठीक आहे. मग वाचन काय होणार? 0 दशांश चिन्ह 20. 0 दशांश चिन्ह 20. ठीक आहे. कोणाला स्क्रीनशॉट काढायचं तर काढून घ्या. ठीक आहे. आशा करते तुम्हाला हा उदाहरण संग्रह नक्की समजला असेल. तर ज्यांना समजला त्यांनी प्लीज आपल्या चॅनलला लाईक करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.